ज्ञानेश्वर माऊली तुकाराम म्हणत अनेक वारकरी आता जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज जेजुरीचा मुक्काम आहे। मात्र वारीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून या मावशी घेत आहेत, वारकरी मावशी। आपण बातचीत करणार मावशी, सगळेजण इकडे बघतायत, दर्शन घेत आहेत। नेमकं हे कुठल्या देवाचं? हे परशुराम आहे असं शास्त्रामध्ये परशुराम म्हणतात आणि अंबाबाई येडेसरी वर रेणुका माता ह्याचं असं बाळ म्हणते ते परशुराम। तर हे आम्ही घेतो आणि देवापासून आणतो ना, देवीला गेल्यानंतर तिथून आणलेलं आहे। पण आणल्यापासून चांगलं असं वाटतं की आपल्या मुलांना कुणाला सुख असतं आणि चांगलं वाटतं आम्हाला। वर्षभर परशुराम कुठं असतो? मग घरात मध्येच आपलं मंदिर असतंच की घरामध्ये। त्याची पूजा तुम्ही? हो, डेली करतो, पूजा करतो, आरती, देवाची आरती देवीची करायला लागली त्याची पण आरती होते ना। म्हणजे देवीचं बाळ आहे म्हणून तुम्ही घेऊन वारीत जात? किती वर्षापासून? 10 वर्ष झाले। काय अनुभव आला वारी? हो, ह्याची पूजा करतो, कपडे बदलते, आरती करते आणि डोक्यावर घेऊन येते, त्याची आज सेवा घडते ना त्याची। मग पांडुरंगच समजायचा आपण की पांडुरंगच आहे आपल्या डोक्यावर। लोक गळ्यात घालतात, डोक्यावर घेतात, मी पण पांडुरंग परशुराम घेऊन चालते। पांडुरंग म्हणजे परशुरामाचाच अवतार आहे ना। शंकर परशुराम, शंकराचं बाळ परशुराम आहे, परशुराम आहेच ना। मग मला असा आनंद वाटतो की मी विठ्ठल घेऊन चालले। आपण तुम्ही रोज चालत जाता, काय त्याची किती वाजता पूजा करता? सकाळी 3ला उठतो, त्या आंघोळ्या होत्यात किंवा नाही भेटल, जिथं भेटल तिथं आपण बी आंघोळ घालायची, त्याला बी घरची त्याची बी आरती करायची, पूजा करायची। सगळे लोक वारकरी विचारत असतील ना, मावशी तुम्ही काय घेऊन चालला? हा, मी सांगते ना, आनंदाने सांगते परशुराम घेऊन चालले। अनेक लोकांना माहिती नाही असतं ना माहिती, भरपूर लोकांना माहिती नाही माहिती। तर म्हणजे कसं आहे की त्यांना माहितीच आहे की परशुराम असं सगळ्यांनाच माहिती आहे ना की परशुराम काय आहे, कोण आहे, हे सगळं माहितीच असतं। भजन आरती वगैरे करता? हो, आता म्हणाल तुम्ही? देवीची गाणी म्हणते, म्हणा ना मग आता आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणा, आपण दोघं म्हणू काय बाई। हो हो हो, परसूचं गाणं परसूच म्हणू ना। परसू रांगत रांगत आला, हळदी कुक्काचा रासनास त्यांनी केला। परसू रांगत रांगत आला, हळदी कुक्काचा नाच त्यांनी केला। काय लक्षात येईना एवढं लवकर। हलवा ग बायानू, हलवा ग बायानो, खेळवा ग बायानू, खेळवा ग बायानो, परशुरामाला बाई गुतले कामाला, परशुरामाला बाई गुतले कामाला, परशुरामाला बाई गुतले कामाला, परशुरामाला बाई गुतले कामाला। सांगून धाडी ते, सांगून धाडी ते, माहेरच्या सुतारा, माहेरच्या सुरपाला, खेळना पाळना माझ्या परशुरामाला, खेळला पारणा बाई परशुरामाला। हलवा ग बायानू, हलवा ग बायानो, खेळवा ग बायानू, खेळवा ग बायानो, परशुरामाला बाई गुतले कामाला। कधी असं झालंय का वारीमध्ये परशुराम तुमच्या बरोबर नाही, किंवा कधी वारीमध्ये परशुराम तुमच्या बरोबर नाही, अशी वारी झाली का कधी? त्या जादूगर झालेले आहे, पण तेव्हा म्हणजे नाही का असं कसं तर मोकळं वाटायचं। मग कुठं तब्येत खराब, कुठं काय असं वाटायचं। पण जेव्हा हे परशुराम डोक्यावर असतो, घेऊन चालते, असं काय थकवा येत नाही, कधी आजारी पडले नाही, काय नाही, म्हणजे आनंदितच असते। काय नाही, गोळी नाही, पिळू नाही, काय नाही मला, म्हणजे शुगर बीपी काय असली गोळी नाही, जेवणाच्या आधी गोळी नाही, नंतर गोळी, म्हणजे काहीच नाही। कधीतरीच आपल्याला सर्दी आले तरच दवाखान्याचे असं। आपण जर पाहिलं तर वारीमध्ये परशुरामाची सेवा जी आहे ती या मावशी करत आल्यात आणि वारी बरोबर त्या पुढे घेऊन जातात। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरावाड, साम टीव्ही, जेजुरी। आई गंबाबाई तुला सोन्याचा जुभा, तू जगदर्शनाला माझा कोल्हापूरचा राजा। आई गंबाबाई तुला सोन्याचा जुभा, तू जगदर्शनाला माझा कोल्हापूरचा राजा। आई गंबाबाई तू आंबा कळू गळाचं पाणी ग आंबा,
पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल, पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल, पाया खांदीला खांदीला गे आंबा, कोण्या गौंड्यानं बांधिला ग बांधीला, कोण्या गौंड्यानं बांधिला ग बांधीला, नायाला बसली चमकी राग हिरा, गाई मुकाला सुटला जरा ग सुटला जरा, गाई मुकाला सुटला जरा ग सगळं, चंदन उठन पाटा खाली गे आंबा, केस वळवी घाटा खाली ग घाटा खाली, केस वळवी घाटा खाली ग घाटा खाली, आरुळी दिली गुरवानी गे आंबा, आली पळत वाऱ्यावानी ग वाऱ्यावानी, आली पळत वाऱ्यावानी ग वाऱ्यावानी, आली धड धड गाभाऱ्यात ग आंबा, आली होंबातून पुढं ग हो पुढं, आली होंबातून पुढं ग माझी आंबा, आली होंबातून पुढं ग माझी आंबा, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.